आज आपण करतोय पिझ्झा रोल. तर यासाठी ना म्हणजे कसं, आता आपल्याला समजा मैदा वगैरे भिजवायचं नसेल, साध्या आपण खाण्यासाठी चपाती करतो ना, तर त्या कणकेपासूनच मी बनवला. सहज म्हटलं पावा ट्राय करून, पण खूप छान झालता. तर त्यासाठी ना मी 1 कांदा, 2 शिमला मिरची, टोमॅटो घेतलेले. आता हे अशा प्रकारे चौकोनी कापून घ्या. असे असे वेगळे सुट्टे करून घ्या हे कांद्याचे स्लाईस. हा पण पिझ्झा नाही इतका छान लागला ना, चपातीचा करायला पण जास्त तामझाम नाही आणि पटकन होणारा आणि पिझ्झा खाल्ल्याचं फील येतो. आता याच्यासाठी शिमला मिरचीचे पण तुकडे करून घ्या. हे आता जास्त जरा सुकलेली आहे. बी असेल तर काढून घ्या. असे चौकोनी त्याचे स्लाइस करून घेतले तुकडे. आता टोमॅटोचं पण आहे ना, बी काढून घ्या म्हणजे सॉगी होणार नाही पिझ्झा. म्हणजे चपातीचाच पिझ्झा आहे पण छान रोल टाईप केलेलं आहे. तर पिझ्झा खाल्ल्याचंच फील आलं होतं. करून बघा. आता याच्यातला मधला भाग आहे ना असा काढून घ्या. आता ही मी ना माझ्या पद्धतीने साध्या सोप्या रेसिपी करते, पण खायला एकदम चवदार असतात. कमी साहित्यात असतात. जे घरात असेल सामान त्याच्यातच करून दाखवते. माझ्या रेसिपी तुम्ही करून पहा. चॅनलला सबस्क्राईब करा. आता ह्याच्यासाठी ना लागणारी टोमॅटोची चटणी करण्यासाठी ना 7-8 टोमॅटो ना असे चिरून असे मध्ये पॅनमध्ये ठेवले. त्याचं वरचं साल काढायचं. आता शिजले ते आणि त्याचं वरचं साल काढलं आणि त्याची प्युरी करून घ्यायची. याची डिटेल रेसिपी मी मागच्या पिझ्झाच्या रेसिपीत दिलेली आहे, त्यामुळे मी काही डिटेल एवढं लई हे दाखवलं नाही. आता हे मिक्सर करून घ्यायचं. प्युरी आता ही थोडीशी परत गरम करून घ्यायची. गरम म्हणजे थोडीशी अशी आटवून घ्यायची. आणि प्युरी टाकली मी. थोडंसं तेल टाकलं. थोडंसं लसूण टाकायचा नसेल तरी चालेल. चिली फ्लेक्स, ऑरेगॅनो हे टाकून घ्यायचे. जर तुम्हाला जास्त तिखट हवं असेल तर थोडंसं लाल मिरची टाकली तरी चालेल. मीठ टाकायचं थोडंसं चवीनुसार. हा सॉस आहे ना करण्यासाठी इतका सोपा आहे पहा. मिरची आणि तिखट आणि मीठ टाकलं. मिरपूड टाकली थोडीशी. नाही टाकली तरी चालेल मिरपूड, तुम्हाला आवडत असेल तर टाका. आणि हे पहा आता ही साधी चपाती करून घेते मी. ह्याला काही असं हे नाही आहे. फक्त आहे ना याच्यामध्ये आहे ना आता लाटली ना थोडीशी तर आहे ना बटर घालायचं. मध्ये बटर लावायचं आणि मग घडी घालायची. त्याने काय होतं, मध्ये पापुद्रा सुटतो ना तो व्यवस्थित हे होतं आणि फ्लेवर पण छान येतो. आणि समजा तुमच्याकडं नसेल तुम्हाला टाकायचं तर नाही टाकलं तरी चालेल, काही प्रॉब्लेम नाही. सरळ लाटून घेतली तरी चालेल. पण अशी घडीची केली ना तर मग मध्ये असं कच्ची वगैरे राहायचा काही विषय राहत नाही. आता दोन्ही साईडनी पीठ लावून ना लाटून घ्यायची.
आपण पोळी चपाती करतो ना तशीच, फक्त थोडीशी त्याच्यापेक्षा थोडीशी जाड ठेवलेली आहे, जास्त पण नाही. आता ही व्यवस्थित लाटून घेतली, सगळीकडनं एकसारखी लाटून घ्यायची, एवढं फक्त. कुठे जाड कुठे बारीक असं नको, सगळ्या साईडनी एकसारखी लाटली ना म्हणजे व्यवस्थित भाजेल ती. आता ही तव्यामध्ये टाकली मी, तर त्याच्या आधी मी बटर टाकून घेतलं. तुम्ही त्याच्याऐवजी तेलही वापरू शकता, पण बटरनी कसा थोडासा वेगळा फ्लेवर येतो, छान येतो अजून. आता एक करायचं आपण, पिझ्झात कसं डायरेक्ट हे शिमला मिरची ते टाकीतो, पण आता हे आपण चपाती रोल करतोय ना, तर त्यासाठी ना हे कांदा शिमला मिरची थोड्याशा तेलात थोडीशी परतून घ्यायचे. म्हणजे कसं होतं, ते डायरेक्ट चपातीचं हे लेअर कमी असतं ना जाडी, आणि आपण जास्त वेळ ठेवणार नाही, जळल ती खालचा भाग, म्हणून त्याआधी थोडंसं इकडनं तेलात परतून घ्यायचं. आता परत वरून बटर लावले. आता ही खालची बाजू झाली, आता ही वरची बाजू. आता इकडून आहे ना आपण हे टोमॅटो सॉस लावून घ्यायचं. ती पलटू मारली ना एकदा भाजल्यावर लगेच टोमॅटो सॉस लावून घ्यायचा असा. जर वरती येत असेल तर थोडेसे त्याला असे टोचा मारून घ्यायचे सुरीने, किंवा काट्या चमच्याने मारलं तरी चालेल. आता हे टोमॅटो सॉस लावल्यानंतर आहे ना, कांदा ते टाकायच्या आधी मी त्याच्यावरती चीज आहे ना हे करून घेते थोडंसं आधी. 1-2 स्लाइस ठेवलेले आहे मी कांदा आणि मिरचीच्या, पण ते चीज टाकल्यानंतर ते लावायचे. मग आता हे परतून घेतलेले बरं का, हे टोमॅटो आणि कांदा, म्हणजे कच्चं राहणार नाही. आता हे वरून चिली फ्लेक्स आणि ऑरेगॅनो टाकलं आणि झाकण ठेवायचं. 7 मिनिटात चपाती पिझ्झा तयार. तर खायचं तर असा पण खाऊ शकता, किंवा असा रोल करू शकता तुम्ही. रोल केल्यावर जास्त इझी जाईल खाण्यासाठी. हे पहा असे रोल केले मी, तर छान लागलं खायला, म्हणजे नाही का. आता असं टोमॅटो सॉस टाका किंवा नका टाका, ते तुमच्या आवडीनुसार आहे, तुम्हाला जसं आवडेल तसं. टोमॅटो सॉसमध्ये डिप करून खा, किंवा त्याच्या वरून टाका.